नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात संभ्रमाचे वातावरण आहे. विलिनीकरण होणार की नाही हा मुद्दा कळीचा बनला आहे. दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. तत्पूर्वी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचेही महत्त्वाचे विधान समोर आले आहे. आज जिल्हा परिषदेसाठी मतदान केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. तब्बल 9 वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणूक होत असल्याने मतदारसंघामध्ये मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीत नागरिकांकडून अजितदादांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जाईल अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली आहे. हसन मुश्रीफ विलिनीकरणाच्या विषयाबाबत बोलताना म्हणाले की अजित पवार यांच्या पातळीवर विलिनीकरणाची चर्चा सुरू असेल तर त्याबाबत आम्हाला अधिक माहिती नाही, पण सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबांची विलिनीकरणाची भूमिका असेल तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलिनीकरण करावेच लागेल असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. त्यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार की नाही हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.